नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत हिवाळी 2024 च्या एक्झामची टेंटेटिव्ह डेट विद्यापीठाने जाहीर केली होती त्याबद्दल माहिती सांगण्यात आली होती। तर ह्या व्हिडिओमध्ये विद्यापीठाने ज्या एक्झाम फॉर्म भरण्यासाठी डेट या ठिकाणी दिलेली आहे तर त्या सर्क्युलर बद्दल या ठिकाणी मी तुम्हाला डिस्कस करणार आहोत। तर हा एक्झाम फॉर्म कोणी भरायचा आहे आणि कोणी सध्या भरायचा नाही। तर शैक्षणिक सत्र 2024-25 करिता सर्व अभ्यासक्रमाच्या फक्त माजी विद्यार्थ्यांचे हिवाळी 2024 करिता सर्व अभ्यासक्रम परीक्षेचे परीक्षा आवेदन पत्र ऑनलाईन सादर करण्याबाबत हा फॉर्म कोणाला भरायचा आहे? फक्त माजी विद्यार्थी। आता माजी विद्यार्थी कोण? तर जे विद्यार्थी आधीच्या सेमिस्टरमध्ये फेल झालेले आहे अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिलअप करणे आहे। तर फॉर्म फिलअप करण्याची डेट काय या ठिकाणी 20/9/2024 ते 30/9/2024 पर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकतात। आणि तो कसा भरायचा तर तुम्हाला माहितच आहे, आपण https संत गाडगेबाबा अमरावती university.youcanapply.com या वेबसाईटवर जाऊन स्टुडंट टॅब मध्ये जाऊन तुम्ही तो एक्झाम फॉर्म त्या ठिकाणी भरणं आहे फिलअप करून। नंतर त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा एक्झाम फॉर्म फिलअप करू तेव्हा तुम्ही फिलअप झाल्यानंतर शेवटच्या पेजवर तुमच्या किती एक्झाम फी आहे त्याबद्दल माहिती येईल। ती एक्झाम फी तुम्हाला कुठे भरणे आहे हे तुम्हाला माहितच आहे। जर माहित नसेल तर तुम्ही कमेंट्स करू शकतात, मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ शकतो। तर हा फॉर्म तुम्ही सर्व फिलअप झाल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हा एक प्रिंटआउट करून महाविद्यालयाने विद्यार्थ्याचे परीक्षा आवेदन प्रिंटआउट महाविद्यालयातच जतन करण्यात यावी। म्हणजे हा फॉर्म प्रिंट करून तुम्हाला तुमच्या महाविद्यालयात जमा करणे आहे। जर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जर फॉर्म जमा केला नाही तर ते विद्यार्थी एक्झाम पासून वंचित राहू शकतात। तर तुमचा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या महाविद्यालयात प्रिंट जमा करणे अनिवार्य आहे। आणि आता तुम्हाला क्वेश्चन असेल, सर आम्ही नियमित विद्यार्थ्यांचं काय म्हणजे रेग्युलर विद्यार्थ्यांचे काय? तर सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यापीठामध्ये जेवढे अभ्यासक्रम असेल त्यांचे नियमित विद्यार्थ्याचे परीक्षेचे परीक्षा आवेदन पत्र म्हणजे रेग्युलर विद्यापीठाचे विद्यार्थ्याचे एक्झाम फॉर्म हे त्याची दिनांक लवकरच विद्यापीठ कळवण्यात येणार आहे। आणि तरी आता लगेच विद्यापीठाने टाइम टेबल ही जारी करण्यात आलेला आहे। त्या टाइम टेबल बद्दल मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर थँक्यू। चॅनल लाईक करा, शेअर करा। थँक्यू।